सज्जन हो, या 7व्या अध्यायामध्ये आपला कालचा विषय जो सुरू होता तो असा होता की भगवान श्रीकृष्ण उद्धवाला निजधामाला कसं जायचं, निजधामाला आपल्याला जाताना काय काय नेमकी तयारी करायची, आपल्याकडे काय हवं, आपण कोणत्या पात्रतेचे हवं असावेत, याच्या संदर्भामध्ये भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात. आणि कालची ओवी आपण पाहिली होती की अरे न त्यागिता अहंभाव स्थिती, केल्या नाना उपाय युक्ती, निज धामा प्रती नवे गती सर्वथा. जे जे देखसी साकार, ते ते जाणपा नश्वर, तेची विखींचा निर्धार, करी साचार निज बोधे. काल जे निरूपण आपलं सुरू होतं त्याच्यामध्ये शेवटचा जो मुद्दा आपला सुरू होता की उद्धवा, अहंकाराची स्थिती जी आहे, अहंभावाची जी स्थिती आहे, अहंभाव, अहंकार, अहम, मीपणा, देहबुद्धी, हे सगळं सारखंच आहे. हे असणं म्हणजेच देहबुद्धी असते. मी देह आहे त्याच्यामुळे मी कोणीतरी आहे, ही जी अहंकाराची अगदी सूक्ष्मातली सूक्ष्म स्थिती जरी तुझी असेल, थोडा देखील अहंकार निजधामाला जाताना कामाचा नाही. माझ्या खांद्यावर मी तुला देऊ शकत नाही, गरुडावर बसून मी नेऊ शकत नाही, मला खांदा नाहीच आहे. म्हणजे इतक्या जवळचा जरी सखा साक्षात परमात्मा भगवंत असला आणि अतिशय प्रिय असलेल्या उद्धवाला तो सांगतो की गरुडावरून किंवा मी तुला माझ्या बरोबर नेऊ शकत नाही. इथेच भारतीय तत्वज्ञान किंवा संतांचं सगळं वाङ्मय, संतांची शिकवण ही तुम्हाला अखंड प्रयत्न करायला लावणारी. एक आरोप संतांवर असा केला जातो की संत साहित्य वाचल्याने, संतांच्या मागे लागल्याने, देवदेव करणं असं जे म्हणलं जातं, यांनी मनुष्य आळशी बनतो, प्रयत्नशील राहत नाही, तो प्रारब्धावर विसंबून राहतो. अशा प्रकारची जी ओरड केली जाते ते आपलं तत्वज्ञान, आपलं भारतीय ग्रंथ, आपले संत कधीच सांगत नाही. आपलं शास्त्र जे सांगितलं जातं, भारतीय तत्वज्ञान, वेदांत, उपनिषद, या सगळ्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांना, तुमच्या अभ्यासालाच महत्व आहे. आणि तो अभ्यास सगळ्या मानवांसाठी, मानवी जीवांसाठी सारखा सांगितला. चहुवर्णा नामाधिकार, नामी नाही लहान थोर, जड मूळ पैल पार, पावती नामे श्रीराम, असं समर्थ आत्ता शेवटच्या नाथांच्या नंतर झालेले संत महाराष्ट्रातले समर्थ रामदास स्वामी, त्यांनी सुद्धा सांगितलं की सगळ्यांनी प्रयत्न. हा वेदांत जो आहे सगळ्यांसाठी, स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत, अडाणी खेडूत, कोणासाठी असा म्हणून जो जो म्हणून माणूस म्हणून मनुष्य म्हणून जन्माला आला ना, त्या प्रत्येकाला उद्धरून जाणं, मोक्ष प्राप्त करणं म्हणजे, भगवंत प्राप्त करणं म्हणजे याची देही, याची डोळा, अखंड समाधानाची स्थिती आपण प्राप्त करून घ्यायची आहे. आणि त्या निजधामाला जाताना भगवान गोपाळ शंकर सांगतात की उद्धवा, अहंभाव न सोडता कितीही उपाय केले, कितीही युक्त्या प्रवृत्त्या केल्या तरी तुम्हाला निजधामाला जाता येणार नाही. एवढी स्थिती अहंकाराच्या बाबतीमध्ये भगवान गोपाळ कृष्ण आपल्या प्रिय असलेल्या सख्याला सांगतात की भगवान गोपाळ कृष्णाला त्याला सोडून जाता येत नाही, जावं वाटत नाही. इतकं दोघांचं सख्यत्व आहे, दोघांचं मित्रप्रेम, दोघांचं सख्यत्व, दोघांचं सखा म्हणून असलेलं प्रेम इतकं असताना सुद्धा तो श्रीकृष्ण उद्धवाला असं सांगतो की किती युक्त्या प्रयुक्त्या केल्या तरी निजधामाला अहंभाव सोडल्याशिवाय जाता येणार नाही, किंवा निजधामाला तुला प्रवेशच मिळणार नाही जोपर्यंत तुझा अहंकार हा शून्य होत नाही. आणि पुढे म्हणालाय की जे जे देखसी साकार, ते ते जाणवा नश्वर, तेची विखींचा निर्धार, करी साचार निज बोधे. म्हणजे इथे भगवान गोपाळ कृष्ण पुन्हा सांगतात, पुन्हा तीच म्हणजे तुम्हाला या सगळ्या नाथ भागवतामध्ये ह्या गोष्टी अनेक वेळा ऐकायला मिळतात की अरे जे जे आपल्याला दृष्टीने दिसतं, जेवढं दिसणार आहे, जेवढं दृश्य आहे, जे आपण पाहतो
ते सगळं म्हणाले नश्वर आहे आणि सगळं नाशिवंत आहे. जेवढं म्हणून आकाराला जे जे देखसी साकार, ज्या ज्या प्रत्येक गोष्टीला आकार आहे, जे आपण डोळ्यांनी पाहतो ते सगळं नाशिवंत आहे, नश्वर आहे. हे सगळं अगदी स्वप्नवत आहे. हे पक्क याचा अभ्यास करून पुढे म्हणाले. आता पुढे जो विषय येतोय तो असा आहे, जे जे दृष्टी देखिले ते ते दृश्यत्व वाढिले, जे जे श्रवणा गोचर झाले तेही वाढिले शब्दत्वे, जे जे वाचा वदे ते ते वाढिले जल्पवादे, वाचिक सांडविले वेदे नेती शब्दे लाजिला, जे जे संकल्प आखळले ते तेच कल्पित पै झाले, जे जे अहंकारा आले ते ते वाळिले विजाती, जे जे इंद्रिया गोचरे ते ते जाणपा नश्वरे, हे नित्यानित्य विचारे केले खरे निश्चित, तोही नित्यानित्य विवेक जाणपा निश्चित माईक, एवं मायामय हा लोक करी संकल्प सृष्टीत, जेवढा देखसी संसार तेवढा माईक व्यवहार, हा ओळख तो साचार धैर्य निर्धार धरून, जैसी स्वप्नीची राणीव केवळ भ्रमची जाणीव, तैसेची जाण हे सर्व भव वैभव विलास. असं साधारण या 50व्या 50 ते 56 6 ओव्या. आता याचा विचार करत असताना सज्जन हो, आत्मान आत्मविवेक म्हणजे आता त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की जे जे आकाराला येतं ते सगळं नाशवंत आहे. आपण तो रोज पाहतो नाही का, वरण भात भात पुरणाची पोळी आकाराला आली पण नाशवंत, कशी काय सर्व नाही का. मुलगा झाला की आनंद आहे, थिएटर मारले की दुःख आहे नाही का. हे सगळं आपण साकार झालेलं सगळं संसार, आणि या संसाराला जो रात्रंदिवस आपण गोड म्हणून करतो, कितीही दुःख झालं तरी सोडायला तयार नाही आपण, प्रपंच सोडूच शकत नाही. बरोबर, शेवटी संत म्हणले करा, पण त्यांना त्याचं मूळ स्वरूप सांगायचं. समर्थ काय म्हणाले की प्रपंचाची अपूर्णता खूप आहे, ती तुम्ही लक्षात घ्या आणि ती लक्षात ठेवून वागा. ते ओळखून घ्या की त्याचं स्वरूप खरं काय. मुलगी सासरी जेव्हा जाते ना, ते पहिल्या 6 महिन्यात वर्षात तिला कळून जात, सासूबाई कशा आहेत, ननंदबाई कशा आहेत, मोठे भावे, त्यांची बायको, हा दीर, हे सगळं ते ओळखून घेते. पहा या कुंकासाठी त्या नवऱ्याकडे पाहून सगळ्यांचा जो काही प्लस मायनस जात असेल ती ओळखून राहते की नाही. ननंदबाई लग्न होईपर्यंत आहे, 2 वर्ष सहन करते, त्या 4 वर्ष आहेत सहन, म्हणजे हे मनात तिने समजून ओळखून येते, ओळखून त्याचं स्वरूप तिने ओळखलं आणि स्वरूप ओळखून मला या घरात यांच्याबरोबर संसार करायचा आहे, त्याच्याकडे लक्ष ठेवून हे जसं म्हणजे ते समर्थ काय म्हणजे हे स्वरूप ओळखून घ्या की हे सगळं मिथ्या आहे, हा प्रपंच दुःखमयच आहे. किती पहा तुम्ही, शेवटी उत्तर काय, शून्य. म्हणजे आनंदाच्या बाबतीत प्रपंचाचं. आणि महाराज म्हणाले, काय सांगा तुम्हाला, महाराजांना एका माईने पत्र पाठवलं, संसाराची गाऱ्हाणी सद्गुरूंजवळ सांगणार कोणाला. त्या काळी पत्र होते, तिने पत्र लिहिले, महाराज हे असं ते तसं प्रपंचात असं काय करू मला सुचत नाही आमचं. महाराजांनी तिला उलट तपारी पत्र लिहिलं. म्हणजे माय पहिलं वाक्य, दशरथाचा तरी प्रपंच चांगला झाला का. वसुदेव देवकी प्रत्यक्ष भगवंत जन्माला आले, दशरथाच्या पोटी प्रत्यक्ष राम परब्रह्म जन्माला आले, पण त्याच भगवान गोपाल कृष्णाला जन्म त्याचा कारागृहामध्ये. वसुदेव देवकी त्यांची पुन्हा भेट केव्हा जाईल. म्हणजे म्हणाले प्रपंच कुणाचा असला तरी तो सुखाचा झालाय का, नाही. मग ते समजून घ्या. हे सांगण्याचं कारण काय की जे जे दिसणार आहे हे दिसणार सगळं विश्व मिथ्या, म्हणजे खरं भासतं पण खरं नाही. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मानवी जीवनात आपल्याला असं लक्षात येतं, सुख आहे सुख आहे सुख आहे. मी कालच म्हटलं, मुलगा झाला, बाप काय साखरपान वाटलं गावात, आणि ते दिवटा निघाला पुढे की त्याची कस्टडी काढायला, त्याचा जामीन घ्यायला बापाला जर पोलीस स्टेशनला जावं लागलं तर ते पेढे वाटलेले खरे होते का. बरं तेव्हा तर वाटले की नाही,
हं? सगळ्या गावात बँड लावून साखर पान वाटलं होतं. ती घडलेली घटना त्यावेळेस तर सत्यच होती ना, त्यावेळेस तर सुखदायकच होती ना. पण आज तिचा रिझल्ट काय? बरं आता दुःखाची आली, पुढेच सुदैवाने ते सुधारलं, पण त्याला राष्ट्रपती पुरस्कार जर मिळाला समजा चुकून, तर हा पुन्हा सन्मान घ्यायला राष्ट्रपती पुन्हा पुन्हा सुख, ते तरी पुन्हा खरं आहे का? जसं ती माहेरवाशीन सासरी आल्यावर समजून घेते की हे असं आहे ते तसं आहे, तसं समजून घ्या. जग ओळखून वागावे. हे जगामध्ये काय आहे हे सगळं ओळखून आपल्याला वागायचं आहे. म्हणून ते पुढे म्हणाले की जे जे दृष्टी देखील, म्हणजे हे अंतःकरणामध्ये निर्धाराने आपण ठरवलं पाहिजे, हे समजून घेतलं पाहिजे. आणि दुसरं, ती माऊली जशी आपल्या पतीशी निगडीत राहून, नाही त्यांच्यासाठी मला हे सगळे व्याप सहन करावे लागतात, तसं अंतःकरणात मी कायम भगवंताचा आहे, मी भगवंताचा आहे. म्हणून स्त्रीच्या दृष्टीने तिला जी आज्ञा केलेली आहे शास्त्राने की आपल्या पतीला परमेश्वर मानून, म्हणजे तो त्या भगवंताचं स्मरण कायम ठेवलं तर त्याचंच चिंतन कायम राहील. आणि मग त्या भगवंता करता मी जन्माला आलो, मला माझा उद्धार करून घेतला पाहिजे, मला तो भगवंत मिळवायचा आहे, म्हणजे मला ते पूर्ण शाश्वत समाधान मिळवायचं आहे. हे जेव्हा आपल्याला सज्जन लक्षात येईल, तर पुढचा सगळ्या अर्थाने निजधामाला, म्हणजे इथला ऐहिक संसार तर चांगला होईलच त्याने, ती फार छोटी गोष्ट आहे. हे जर समजलं सज्जन आपल्याला, तर हा इथला ऐहिक प्रपंच तर चांगला होईलच होईल हो, पण निजधामाला जाण्यासाठी हे सगळं कार्य फार व्यवस्थितपणे पार केले. ते म्हणाले जे जे दिसे दृष्टी देखी जे ते दृश्यत्व वाढजे, जे श्रवण म्हणजे जे जे डोळ्याने दिसतं म्हणाले ते दृश्यपणाने मर्यादित आहे. डोळ्याला मर्यादा आहे. रात्री तुम्हाला नाही दिसत, जो ताजमहाल तुम्ही दिवसा पाहिला किंवा जी एखादी वस्तू पाहिली आपण दिवसा, अगदी लाईट गेले आपल्याच घरातली काडीपेटी सापडत नाही आपल्याला, घर येतेच, आपण येतेच, काड्यापेटी तिथेच, फक्त अंधार झालाय. म्हणजे डोळ्यांनी जे जे पाहतो त्याला सुद्धा दृश्यपणाची मर्यादा आहे, नाही का? दुसरं म्हणाले जे जे श्रवणा गोचर झाले तेही वाळीले शब्दत्वे. ऐकायला येतं आणि एका विशिष्ट वयानंतर ऐकायला येत नाही. कान तेच, तुम्ही तेच, बोलणार आहे तेच आहे, यंत्र आणल्याशिवाय पर्याय नाही एका विशिष्ट काय, म्हणजे त्याला शब्दांची मर्यादा आहे. पहा, दृश्यपणाला, डोळ्याला दृश्यपणाची, ऐकायला शब्दांची मर्यादा आहे. पुढे म्हणाले कानाला जे जे ऐकू ते शब्दाने मर्यादित, वाणीने जे जे बोलले जाते ते बोलण्याच्या मर्यादा, किती बोलणार नाही का, त्याला बोलण्याची मर्यादा आहे. म्हणून पुढे म्हणाले हे सगळं जेव्हा पाहिलं, पुढे म्हणाले जे जे वाचावधे, माफ करा, पुढे म्हणाले जे जे संकल्पे आकळले ते कल्पित झाले, ते अहंकार आले ते वाळले विजतीय. पुढे जे जे इंद्रिया गोचरे ते जाणपा नश्वरे, हे नित्यानित्य विचारे केले खरे निश्चित. म्हणजे म्हणाले की या सगळ्यांनीच हे सगळं पाहिल्यानंतर वेदांनी असं म्हटलं की एकच शब्द वेदांनी वापरला, नेती नेती, कोणाच्यासाठी? भगवंतासाठी. तो असा नाही, तो असा नाही, तो असाही नाही, तो असाही नाही. हा नेती नेती शब्द पाहून तो सुद्धा लाजला. कोण? वेद. पण म्हणाले इंद्रियांनी जे जे कळते ते नश्वर आहे, हे कसं कळणार? तर त्याच्यासाठी कालचा जो मुद्दा होता तोच पुन्हा नाथ महाराज म्हणतात की नित्य विवेक, म्हणजे नित्य काय आहे आणि अनित्य काय. अगदी सोप्या भाषेत सांगू, नित्य कॉन्स्टंट राहणारा भगवंत आहे, त्याला धरून राहा. म्हणजे कोणाला धरून राहा? नामाला, सद्गुरूला. त्याचं साधन, त्याचा प्राण, त्याचं खरं स्वरूप. महाराजांनी इतकं सुंदर सांगितलं की महाराज म्हणाले भगवंत देहात असताना जे तुमच्यासाठी करू शकेल तेवढंच कार्य नाम त्याच्याही पेक्षा सुंदर करेल. इतकी त्यांना राम से बडा राम का नाम. तर हा नित्य काय आहे आणि अनित्य काय? अनित्य आपला प्रपंच आहे, आपला देह आहे. हा नित्य आहे का नाही? लहानपणी होता, तरुणपणी अजून छान दिसला, म्हातारपणी तर फोटोच पाहू शकत नाही. काही चित्रकार असतात फार सुंदर, मी त्यांना जर छोट्या मुलाचं आपलं समजा चित्र दिलं, माझं नाही तुझं, छोट्या मुलाचं चित्र दिलं, त्याला जर सांगितलं की ह्याच व्यक्तीचं म्हातारपणाचं चित्र कसं असेल, तर काही चित्रकार बरोबर काढून तू सुंदर काढून देतात. कारण त्याची त्यांना माहिती की हे डायमेन्शनल किती होणार, मग हे कसं खाली जाणार, मग याचं वळक कसं होणार, मग ते डोळे कसे खाली येणार, तारुण्यात कसे सुंदर असतात.
अनित्य आहे सगळं. ज्या देहाची एवढी आपण हे करतो ना, म्हातारपणी सगळ्यात लक्षात येतं. काल परवा मला नाव घ्या वाटत नाही त्या अभिनेत्याचं, कधीच घेत नसतो मी त्या खानावळीचं. त्याचा एक 50 वर्षाचा फोटो, ते हे दाखवलं त्याचे मेकअप केलेले फोटो, आणि ते पहा 50 वर्षाचा गोळा कसा दिसतो. पहावं वाटत नाही, पहावं. आणि दुर्दैवानी हजारो हिंदू मुलींच्या बेडरूम मध्ये त्याचे फोटो, मूर्खासारखे. असं तो विषय नाही. मला सांगायचं की अनित्यता कशी आहे देहाची. आज जे आहे ते उद्या आहे. काल काल असं सांगूर येऊन थोडे मोगऱ्याचं झाड येतं, हळूहळू आपण पाहतो 5 पानं, 10 पानं, 17 पानं, असं एवढं छान झालं की एक कळी कुठेतरी दिसते, अरे पहिली कळी आली, काय आनंद असतो. हळूहळू मोगरा बहरतो. छोटस झाड, पहिलं एक पान, पहिला आलेला अंकुर, मोगऱ्याने फुललेले आपला तो, कसं आहे बघा याच्यात नित्यता. अनित्यता कशी की आज असं होतं उद्या तसं आहे. म्हणून अनित्य असलेला देह, अनित्य असलेला प्रपंच आणि नित्य असलेला भगवंत, याला नित्यानित्य विवेक करायचं म्हणजे हे समजून घ्यायचं. विवेक म्हणजे सकारात्मक विचार कुठल्याही बाबतीत, त्याला विवेक म्हणतात. सत्सद विवेक बुद्धी आपण असं म्हणतो. तर तो सत्सद विवेक म्हणजे काय की ही घटना घडली, म्हणजे अगदी आपल्याला न आवडणारी आपल्या वाटेला आली, की आपली प्रिय आणि जवळची व्यक्ती गेली, कितीही दुःख करून पाहिजे, आता ती गेली ना, शांतपणे काय विचार करावा. महाराजांचं वाक्य, जे जे घडेल ते ते त्यांच्या इच्छेने घडेल, ते माझ्या कल्याणच. काय सांगू मी तुम्हाला, नित्यानित्य विवेक कसा केला जातो आणि तो सामान्य जीवनामध्ये सुद्धा किती छान वापरला जातो. आदरणीय वाणीरूप महाराज म्हणजे तात्यासाहेब केतकर, 3 एप्रिल 1967 ला त्यांनी देह ठेवला. रामनवमीचा उत्सव थोड्या दिवसावर आलेला आणि घरी जाऊन त्यांना कोणी सांगायचं, ती जबाबदारी बाबा बेलसरेंवर आली. आणि आदरणीय बाबा बेलसरे तिथे गेले, त्यांच्या जवळ समोर जाऊन बसले आणि म्हणले, बाई, त्यांना सॉरी ताई म्हणायचं, ताई, तात्या महाराजांच्या चरणी. मोठा हुंदका आला आणि पहिलं वाक्य ताई म्हणाल्या, महाराजांची इच्छा. मला सांगा, ज्या महान स्त्रीला तात्यासाहेब केतकरांसारखे, की ज्यांच्या मुखातून 42 वर्ष ब्रह्मचैतन्य महाराजांनी वाणी रूपाने प्रगट झाले, जो अत्यंत सात्विक, समाधानी, नवे नवे सत्पुरुषच, तात्या सत्पुरुष संतच हो, ज्यांच्या प्रपंचात एकही दिवशी कधी कुरबुर झाली नाही, एकही दिवस. असे तात्या गेल्यानंतर त्या माऊलीला किती दुःख झालं असं. एक 4-6 दिवसांनी एक जोशी नावाचे ग्रस्त त्यांना भेटायला गेले. त्यांनी लिहिलेलं पत्र मी वाचलं. त्या पत्रामध्ये जोशी म्हणतात की मी त्यावेळेला 27-28 वर्षांचा होतो आणि माझं ताईंशी नातं पण होतं, काहीतरी नातं त्यांनी सांगितलं, आत्या की काहीतरी असं. आणि मी तात्यांच्या सहवासात राहिलेलो होतो मालाडला. आणि आता कसं जावं ताईंना भेटायला म्हणून मी गेलो. 5-6 दिवस झाले होते. मी गेलो ताईंच्या जवळ, बरीच मंडळी बसलेली होती मला. हळूच जाऊन ताई ज्या कॉटवर बसल्या होत्या त्या कॉटवर मी जाऊन बसलो. मी इतका लहान, 16-27-28 वर्ष, काय बोलावं मला कळेना म्हणाले. आणि सगळे लोक, आता यांचा जवळचा भाग झाला म्हणून ते सगळे लोक शांत झाले. ताई तर शांतच होता. आणि 5-10 मिनिटं अशी गेली, कोणीच काही बोलायला तयार नाही. तेव्हा ताईंनीच माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाला, अरे काय वाक्य बोलले बघा, मला नित्यानित्य विवेक हे कशासाठी शिकायचं सज्जन हो. अगदी नम्रपणे सांगतो की आपल्या जीवनात प्रसंग घडतील तेव्हा हे सगळं सांगायचं, ऐकायचं कशासाठी, चरित्र कशासाठी ऐकायचं. ताई म्हणाल्या, सगळं रामाच्या इच्छेने घडतं असं आपण इतके दिवस सांगितलं, बोललो, ऐकलो म्हणाले, आता ती आचरण करण्याची वेळ नाही का म्हणाले. बा त्याच्या पाठीवर सगळं राम करतो ना, त्याच्या इच्छेने सगळं होतं म्हणाले. इतक्या दिवस हे फक्त आपण बोललो, ऐकलो म्हणाले, आता आपल्याला ते आचरणाची वेळ आली. आणि अशी वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतेच. पण कितीही दुःखाचा प्रसंग असेल तर नित्यानित्य विवेक. आणि हे सगळं होण्यासाठी ना, पुन्हा सांगतो, समजतं हे बरं. आता इथे सांगून फार आहे, प्रसंग आला तर
व्यासपीठावर बसून सांगणं वा वा वा, खूपच छान असतं. तुमच्या जीवनात जर हे घडलं तर त्या क्षणी तुम्ही हे समजलेले याला माहिती म्हणा. हे जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात घडल्यावर शांतपणे त्याला उत्तर देऊ शकाल त्याला ज्ञान मिळालं असं म्हणतात. किंवा ज्याला आपण समजलं ही गोष्ट असं करावं. नैनन चंदन शस्त्राणी नैनंद ती पावका वगैरे आलेला माणूस तुमचाच गेल्यावर तेव्हा नैनन चंदन केलं दुसऱ्याला सांगायला नाही. आपल्या घरी आले की मोठ्या निवळा काढायचं 3-3 5-5 दिवस बोंबलत राहायचं. हे उपयोगाचं नाही. याला नित्याने म्हणजे समजणं आणि उमजणं म्हणजे तसं वागणं, कळणं आणि वळणं. पुन्हा पुन्हा मी तेच सांगतो की ते वळवायचं आहे आपल्याला विषय. आणि पुन्हा सूत्र काय तर परमार्थ करायचा. म्हणजे काय करायचं अखंड आनंदाचं. कोणाला राहायचं अखंड आनंदात आपल्याला राहायचं. कशाने साधायचं तर हे ज्ञान संतांच्या ग्रंथातलं ज्ञान हे पचवण्यासाठी नाम. हे ज्ञान आणि हे नाम असं बरोबर जर चाललं नसेल तर प्रपंच आणि परमार्थ दोन्ही नवे नवे या प्रपंचाचाच परमार्थ होऊन जाईल. महाराज किती सुंदर सांगतात. महाराज म्हणाले तुम्हाला प्रपंचाचा परमार्थ करायचा का? हो. तुम्हीच महाराजांना विचार तुम्ही कुठे राहता तर म्हणजे जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो सगळा प्रपंच माझ्या स्मरणात करतो त्याच्या प्रपंचात मी आहे. आणि असा जो प्रपंच करतो त्याच्या प्रपंचाचाच परमार्थ होतो. ते किती सोपं आहे. हा सगळा नित्य विवेक. पण याची बेसिक थिअरी भगवान गोपालकृष्ण उद्धवाला सांगतात नवे नवे तुम्हा आम्हाला सांगतात की म्हणाले बाळा नित्य विवेक म्हणजे इंद्रियांना जे जे कळतं ते नश्वर आहे. पण हे कशाने कळेल तर विवेकाने कळेल. विवेक कोणता की काय नित्य आहे म्हणजे काय खरं आहे आणि काय त्याच्यापेक्षा पुढे चांगला सुपर शब्द सांगा की शाश्वत काय आणि अशाश्वत काय. अशाश्वत म्हणजे जे नाशवंत आहे जे निघून जाणार आहे जे मिथ्या आहे. मिथ्या आणि खोटं हे दोन शब्द सारखे वाटतात पण मिथ्या म्हणजे खरं भासतं पण खरं नसतं. सगळं जीवन असं आहे. हे एकदा समजून घेतलं की नाही प्रपंचाची मर्यादा एवढीच आहे. आणि त्यातलं सूत्र मला त्रास देणार जे ते आहे अहंकाराचं ममत्वाचं आसक्तीचं. ते सगळं सोडण्यासाठी हा नित्य विवेक आपल्याला भगवान गोपालकृष्ण सांगतात. पुढे म्हणाले पण हा नित्य विवेक सुद्धा पुन्हा भगवंत म्हणाले की मायेच्या प्रांतामध्ये येतो. जेवढा देखसी संसार तेवढा माईक व्यवहार हा ओळख तू साचार्य धैर्य निर्धार धरोनी. की जेवढं म्हणून हा सगळं दिसतंय ना हा माईक संसार पण निर्धार पक्का ठेव की हे शाश्वत आहे आणि हे शाश्वत. हा ही घट्ट धरून ठेवा तुम्ही आपल्या मनामध्ये असं पुढे सांगतात. पुढे म्हणाले म्हणून जेवढा दृश्य संसार तुमच्या दृष्टीला पडतो तो सगळा मायेचा संसार. पण हे समजून घे याचा निश्चय एकदा मनात करून ठेव. एकदा निश्चय झाला ना की नाही बाबा आपली मुलगी त्यांच्या घरात गेली त्यांचं परिस्थिती एवढं आहे. मुलीला समजून सांगितलं माय एवढंच त्याचं पॅकेज आहे त्याला काही स्टेट नाही काही नाही तुम्हाला दोघांना नोकरी करून पुढे सगळं उभं करायचं. एकदा अंडरस्टँडिंग झाली एकदा समजून घेतलं ना त्याही पेक्षा एकदा एखाद्या गोष्टीचा आपण मनापासून स्वीकार केला ऍक्सेप्ट केलं की हे असं आहे बाबा तरी आपल्याला हे करायचं. आपण निश्चयाने स्वीकारतो की नाही बाबा त्या घरात आपण आपली मुलगी दिली तर तिथे द्यायला 2 एकर जमीन आहे असं आहे तसं आहे काय तेवढ्यातच तिने सांभाळायचं माय तू समजून घे करून घे. हे पक्क एकदा मनाशी निश्चय ठरवून जर आपण प्रपंच करू शकतो मग परमार्थ जमणार नाही का? की जो भगवंतांनी सांगितला जो अशा प्रकारे सांगितला की नित्य विवेक करायचा आहे. अहम ठेवायचा नाही आसक्ती ठेवायची नाही वासना ठेवायची नाही. हे सांगणं जितकं सोपं आहे तितकं करणं सोपं आहे का? निश्चित सोपं आहे. कशाच्या आधाराने? एक सद्गुरूंनी दिलेल्या वचनांवरचा विश्वास आणि त्यांनी दिलेलं साधन. एक सद्गुरू एक साधन एक नाम एक जागा एक 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 असा माझा एकांत मला साधायचा. माझ्या एकाचा सुद्धा अंत करून टाकलं मी नाहीच तोच. हे जे द्वैत आहे ना मी आणि सद्गुरू हे सुद्धा या द्वैताला अद्वैतामध्ये नेण्यासाठी त्या एकाचा म्हणजे जो एक कोण आहे मी आहे सारखं मी या मीचा एकांतात जप करण्याचं साधन सुद्धा की अरे खरंच मी कोण श्रीराम जप करता करता मी नाही ते आहे सज्जनो. हे आपल्याला साधायचं. पुढे म्हणाले की असा मनुष्य त्याच्या पुढे ते काय म्हणाले जैसी याच्यासाठी त्यांनी दृष्टांत छोटासा जैसी स्वप्नीची राणी व केवळ भ्रमची जाणीव तैसेची जाण हे सर्व
भव वैभव विलास, की जसं स्वप्नामध्ये मी राजा झालो, मी राणी झाली. काय अर्थ आहे? स्वप्न म्हणली की बस आपली बेडशीट पांघरून काढायचं, वेळी करून ठेवले. तोपर्यंत स्वप्न संपेपर्यंत तेवढे राजा आणि त्याची राणी, त्याचा पलंग, त्याची ती रथ, त्याच्यातून हा चालला होता पटकन नाही चल उठ झालं काकड आरतीची वेळ झाली, गेलं स्वप्न. बरं त्याचं दुःख होतं का मग आपल्याला? तोपर्यंत तुम्ही राजा होता, राणी होता, काय असेल ते पद्मश्री तुम्हाला मिळाले, पण स्वप्नामध्ये. पटकन आपण त्यातून बाहेर कसं येतो? ते जसं असत्य आहे, ते जसं मायावी आहे. म्हणाले जैसी स्वप्नीची राणी व केवळ भ्रमची जाण. हा भ्रम आहे, हा भ्रम संपला की खरं. आणि इथेच भारतीय तत्वज्ञान असं सांगतं की स्वप्न जितकं असं मिथ्या आहे, तसा हा संसार मिथ्या. पण हे पटणं जन्मोजन्मी आपल्याला पटलेलं नाही, जन्मोजन्मी. ब्रह्मचैतन्य महाराजांचा विवाह झाला पहिला, छान चालला. काही दिवस संसार झाल्यावर प्रपंच सुरू झाला. मग आईला म्हणाले, आई आम्ही तुकामाईच्या दर्शनाला जाऊ. गीताई म्हणाले, हो जाऊन या ना बा दर्शनाला. गेले, तुकामाईंकडे आले. तुकामाईंनी दोघांना ठेवून घेतलं, खूप प्रेम केलं. आवडता शिष्य, ज्याला सगळंच दिलं होतं. तुकामाईंनी सांगितलं होतं ना की जे जेवढं माझं सगळं आहे ते, जे वशिष्ठांनी रामाला दिलं तेच मला प्राप्त झालं होतं. म्हणले माझं सगळं मी तुला दिलं. असा शिष्य गणू, पण ज्याला ब्रह्मचैतन्य म्हणून त्यांनी तयार केलं. आले, 2 दिवस राहिले आणि निघायची वेळ झाली. तुकामाईंना नमस्कारासाठी गेले दोघं. महाराजांनी नमस्कार केला, साष्टांग नमस्कार, पाय डोकं कितीतरी वेळ ठेवलं, बाजूला झाले. मायबाई नमस्काराला गेल्या, सरस्वती माता नमस्काराला गेल्या आणि म्हणाल्या, तुकाबाई मोठ्या म्हणे, माय तुला काय पाहिजे ते मागून घे, काय पाहिजे ते मागून घे, असं तुकामाई म्हणतात. सद्गुरु रघुनाथामध्ये हा फार सुंदर दिला असं म्हणतात. आणि तुकामाई ब्रह्मचैतन्यांकडे पाहतात. दोघं एकमेकांकडे पाहून स्मित हास्य करतात. आणि त्याच वेळेला त्यांच्या पत्नी म्हणतात, महाराज मला यांच्यासारखा एक मुलगा द्या. आणि दोघे एकमेकांकडे पाहून हो म्हणाले, मान मिळेल असं. तिथून नमस्कार करून दोघं नाशिककडे निघाले. नाशिकला जायचं. तिथे त्यांनी आपल्या पत्नीला योगीपणाची दीक्षा वगैरे दिली. तो सगळा चरित्र भाग तुम्हाला माहिती. जाताना नाशिकच्या रस्त्यावर जात असताना दोघांचा झालेला संवाद. तेव्हा ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात, काय द्यायला बसले होते तुकामाई? मुक्तिपद, पुन्हा जन्म मरणच नको, असं ते द्यायला बसले होते. आणि काय म्हणाले, किती जन्म आई बाबा मुलगा केले, कितीतरी जन्मात कितीतरी मुलांची, हजारो लाखो मुलांची आई बाबा तू झालीस. तू कितीतरी वेळा जन्माला आली, पुन्हा त्या जन्म मरणाच्या फेऱ्यातच अडकण्यासाठी हे मागितलं. अतिशय सुंदर. म्हणजे मी म्हटलं ना तुम्हाला की हे सगळं दृश्य विश्व, म्हणून ते सांगतात की बाबा हे सगळं भव केवळ भ्रमची जाणीव, तैसेची जाण हे सर्व भव. भव म्हणजे हा प्रपंच, भवसागर. भव वैभव विलास, हा सगळा वैभव विलास. आणि त्याच्यामध्ये इतके थोर थोर लोक सुद्धा गुंततात. पण ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्याही जीवाला पुढे कशी सद्गती केली याचं यथार्थ वर्णन श्री महाराजांच्या दोन्ही चरित्रात आहे. सद्गुरु लीलामृतमध्ये पण आहे आणि बाबांनी लिहिलेल्या चरित्र पण फार सुंदर लिहिले. भ्रम कसा होतो आपल्याला, कसं आपण फसतो त्यामध्ये, किती लुप्त झालेलो आहेत आपण सगळे. म्हणून हे निदान रोज तासभर तरी आपल्याला नाथ भागवताच्या निमित्ताने माझ्या तुमच्या सगळं आपण ते नाही बरं, आपल्या आयुष्याचं ध्येय हे नाही बरं, आपल्याला सारखं प्रपंचात गुंतायचं नाही बरं, असा हा सगळा विचार इथे भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात. पुढे म्हणाले, पुढचा जो विषय आता येणार आहे तो थोडंसं ऐक 2 मिनिटात मी. परमात्मेशी जो विभक्त तो पुरुष बोलीजे अयुक्त,
त्यासी नाना तत्वे भेदू भासत निजी निजत्व विसरोनी. त्या विसराचे निउल्लासे मिथ्या भेदू सत्यत्व भासे, त्या भेदाची न्याविषयी अवेश्य दिशे गुण देशू. खूप सुंदर ओव्या आहेत. त्याच्यापेक्षा मी तुम्हाला तो विषय सांगतो पाहिजे. आता जो विषय पुढे त्याला सांगतात की हे समजलं का, निजधामाला जाण्यासाठी एवढ्या गोष्टी कराव्या लागल्या, अहंकार सोडावा लागेल, आत्ताचा जो सगळा नित्य विवेक, हे सगळं विश्व कसं, हा हे सगळा संसार कसा मिथ्या आहे, हे सगळं भगवंत उद्धवाला सांगतायत. बरं, खरं म्हणजे हे आपल्याला सांगतात. उद्धवाला इतका ज्ञानी होता तो की त्याला हे सगळं सांगायची गरज होती का, तरी भगवंत सांगतायत. तर त्याचं कारण सांगितलं ते की त्या चातकाला पाणी प्यायचं म्हणून भगवंतानी पाऊस पाडला. आता त्या चातकाला म्हणजे खरं एक बिस्लरी पुष्कळ झाली, वरच्यावर दिली तरी नाही का, त्याला खालची चालत नाही म्हणून. पण त्या चातकाचं निमित्त करून सगळ्या सृष्टीवर हा मेघ बरसतो आणि आपल्याला अन्नधान्य पाणी मिळतं. तसं ते उद्धवाचं निमित्त आहे, तो चातक आहे, ज्ञानी आहे खरा. त्याच्या निमित्ताने तुम्हा आम्हाला भगवान श्रीकृष्ण हा सगळा विषय सांगतात. आता जो विषय येणार आहे सज्जन, तो विषय आहे कर्म, अकर्म आणि विकर्म. रामानंद महाराजांच्या पोथीतल्या एका अध्याय हे एका पानामध्ये त्यांनी सांगितलंय, ते आपण खूपदा वाचतो, काहीच लक्षात येईल. असा सगळ्यांचा एक अनुभव. तो विषय खरं म्हणजे इथूनच त्या रामानंद महाराजांच्या चरित्रामध्ये आलेला आहे. रामानंद महाराजांनी तो जो समजून सांगितलाय तो याच आधारे सांगितला. आता बघा, समजायला सोपं जाईल असं एक मला वाटतं. बघा, आपण प्रयत्न करू. सज्जनो, काय होतं पहा, आता जो या सगळ्या पुढच्या ओव्यांमधला विषय, त्या ओव्या वाचून त्या एरवी तुमच्या काही लक्षात येणार नाही. मला वाचल्याचं समाधान, मी घरी वाचून आलेलोच आहे असं समजतो, आणि ते पुन्हा तुम्ही माझ्या ओव्या वाचतो तर मग फार अवघड असतं श्रोते म्हणून बसणं सुद्धा. जांभई येते कधी येता येत नाही, करावं लागतं. श्रोत्या वक्त्याला वाटतं की कसे काय जांभळी देतात, मी तू तिथे जाऊन बैस, तुला येते की नाही पहा असं. तर मुळात काय होतं की आता बरोबर सगळ्या ग्रंथातले वाक्य वगैरे तुम्ही तर वाचलेलं पहिलंच वाक्य असतं पहा, काय की आपल्याला कर्मबंधन करते, हे खऱ्या अर्थाने उमगल्याशिवाय त्या बंधनातून आपण मुक्त होण्याचा प्रयत्न करत नाहीत. हे कळत नाही पटकन आपल्याला कर्मबंधन बाधत किंवा आपल्याला कर्मबंधन करत हे समजल्याशिवाय आपण त्याच्यातून सुटणार नाही. हे वाक्य सुद्धा समजायला कठीण सामान्य श्रोत्याला आपल्यासाठी. साधी गोष्ट आहे की हे सगळं वाचत असताना अगदी सोपं डायल्यूट करून सांगायचा प्रयत्न की जन्मापासून तर अखेरच्या क्षणापर्यंत आपण कर्मच करत असतो, कार्य करतच असतो, कर्मच करत असतो. त्याचा हेतू सुद्धा काय असतो? स्वयंपाक केला कशासाठी केला, जेवण केलं कशासाठी केलं, खूप जेवण झालं, मस्त श्रीखंड खाली की गाढ झोप आली, झोपला उठला कशासाठी? हे सगळं मनुष्य समाधान प्राप्तीसाठी करत असत. मला समाधान मिळावं, मला आनंद मिळावा, मला सुख मिळावं, याच्यासाठी म्हणून पण हे सगळं कर्म करत असताना त्या कर्माचं बंधन खऱ्या अर्थाने आपण त्या कर्मामध्ये अडकून पडतो. नाही आता ते तिला इंग्लिश स्कूलमध्ये घातलं आमच्या मुलाला 10वी पर्यंत, गेले 65,000, 75,000, 85,000 वर्षानुवर्ष फीस वाढत गेली. आणि मग तो आता इतक्या चांगल्या शाळेत शिकला तर मग चांगल्या कॉलेजमध्ये पाठवा, मग त्या चांगल्या कॉलेजमध्ये तिथले पुन्हा म्हणजे एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं. आपण म्हणतो ना की कसं कर्माच्या बंधनात आपण अडकून पडतो. सगळ्या आयांची वाक्य असतात. बस आता याचं एकदा लग्न झालं ना की झालं बाबा मुक्त. बस अहो कशाचे मुक्त? पहिली मंगळागौर, दुसरी मंगळा, चौथी, मग दिवाळ सण की होत नाही की बस चला गायनेकोलॉजिस्ट, मग तर काय पुन्हा नवीनच सुरुवात. कशाचं मुक्त झालं? इतकं त्या कर्मबंधनात. आणि ह्या सगळा संसार करत असताना सज्जनो खरंच कधी लक्षात येत नाही की खरं माझा जन्म याच्यासाठी झालाय. बरं कधीतरी येतं दुसऱ्या क्षणी तो विचार, तुम्ही असं शांत जप करत बसला, एक 3,000 जप तुमचा झाला आणि तो जप करताना खरंच लक्षात येतं, नाही महाराज इतके दिवस झाले, वर्ष झालं जपालाच बसले नव्हते, आता जपाला बसले नाही, आता नाही, आता आजपासून आता चातुर्मास सुरू झाला, रोज 3,000 मी एका बैठकीत तुमच्या समोर बसून जप करणार असा निश्चय माऊली करते. आणि तिचा 3,000 जप संपायचा उशीर
की दाऱ्यावर साड्या विकायला नाही तर भांडी वाली येते मोठ्याने. अरे बापरे, त्या दुसऱ्या ताई या ताईला सांगतात, अहो वेगळ्या प्रकारचे पातेले आले खालून, त्याला ते तांब्याचं झाड आहे, मागच्या वेळेस घेतलं होतं नव्हतंच तसं. अरे बाप, दाखव बरं. किती दिवस झाले नव्हतेच माझ्याकडे, या बेडशीट या रंगाच्या तर नव्हत्याच. हा सगळ्यांचा संसार आहे. तुम्ही कसं काय चांगलं, अहो आपण सगळे त्यातले, हुकूनमुळे काही त्यातले वेगळे आहेत का? नाही नाही, अशा शर्ट तर पाहिलाच नाही, त्या रंगाचा नव्हताच माझ्याकडे. 27 शर्ट असली तरी 25वा 38वा पुन्हा द्यायला तयारच. ही मान किती गुंतत जातो, किती गुंतत जातो, किती गुंतत. म्हणजे आपण जे जे कर्म करतो या जीवनामध्ये त्या सगळ्यांबरोबर, हे प्रपंचाच म्हणून नाही. मागच्या वेळेस माझ्याकडे लघुरुद्र आलं, या वर्षाचा महारुद्र करा. महारुद्र झाले की मग 4 वेदाचे पारायण. आमच्याकडे ऋग्वेदाचं झालं, आता यजुर्वेदाचं, पुढच्या सामवेदाचं कराय. अडकत 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 कशात त्या कर्म. आणि मग हे सगळं झाल्यावर एखाद्या लग्न समारंभात जावं, यांनी हे 4 वेदाचे पारायण वगैरे करू नये असं नाही, बरं अवश्य करा. मला सांगायचं की कर्माच्या बंधनात, कर्मामध्ये कसा अडकतो, बस सोयरे भेटायचंच नाही. काय मागच्या लग्न नाही नाही 4 वेदाचे पारायण होते माझ्याकडून, कसं काय शक्य होतं. किती अहंकार त्याचा झाला. सात्विक जरी असला तरी तो अहंकार. त्यांनी सांगितलं की अहंकार तर नकोच. अहंकाराशिवाय तुमची सीट, म्हणजे अहंकार शून्य झाल्याशिवाय निजधामाची सीटच बुक होत नाही. म्हणजे होणारच नाही. कसं अडकत जातो आपण त्याच्यामध्ये. आणि महाराज काय म्हणे, सहजतेने परमार्थ करा, सहजते. ती अवस्था येण्यासाठीचा भाग म्हणून आपण कर्मामध्ये अडकतो. आणि दुसरं ते काय म्हणाले की आपण त्याच्यामध्ये अडकून पडतो, हे खऱ्या अर्थाने उमगल्याशिवाय. शब्द काय वापरला, समजल्याशिवाय नाही म्हणले, काय म्हणले, उमगल्याशिवाय त्या बंधनातून मुक्त होण्याचा आपण प्रयत्नच करणार. आपल्या लक्षात आलंय का आपण अडकलोय. कोळ्याच्या लक्षात येते ते विणत राहतो, कोळी विणत राहतो, ते केवढं मोठं करतो, त्याच्यात तोच त्याच्या लाळेपासून तयार केलेल्या त्या याच्यामध्ये जाळ्यामध्ये अडकतो, पण लक्षातच येत नाही त्याच्या. इतकी वर्ष झाली, आपली स्थिती त्याच्यापेक्षा काय वेगळी अजूनही लक्षात नाही आलं. बरं, कामाची तर रीत आहे, प्रपंचातल्या कार्याची तरी आहे. बरं, ते काय म्हणजे सोडू नका, महाराज म्हणे ते करा, पण ते काय इतकं सोपं पुन्हा हाती प्रपंचाचे काम, कर्मबंधनात अडकायचं नाही ना. त्याचं सूत्र महाराज सांगतात, हाती प्रपंचाचे काम, मुखी भगवंताचे नाम. आतल्या आत, मनातल्या मनात जसे खेळ खेळत असतो की नाही, आपण सगळी कामं करत असताना आपल्या मनातली विचार प्रक्रिया थांबली का? नाही. मग त्या प्रक्रियेशी जर नाम जोडलं गेलं तर, त्या प्रक्रियेशी महाराज जोडले गेले तर, त्या प्रक्रियेशी महाराजांच्या लीलांचं चिंतन, म्हणजे ज्याला आपण अनुसंधान किंवा स्मरण असं म्हणतो सज्जनो, ते जर जोडले गेलं तर आज ते चालू राहील, तिकडे कामही सुरू होतात. पण ते केव्हा होईल, हे उमगल्याशिवाय. की माझं कर्म, मी जे काही आतापर्यंत सगळं करतो, त्या कर्मामध्ये मी इतका अडकून गेलेलो आहे सज्जनो, की मी त्याच्यात अडकलोय, हे उमगल्याशिवाय त्याच्यातून आपण बाहेर, आपला आज वाटतच नाही. आत्ता नाथभागवत संपून आपण घरी गेलो, संपू द्या एकदा आपल्या आवडीने भावे. कॉफी साखर जास्तच झाली, चहा फारच थंड झाला होता, म्हणजे आज बरोबर गरम करतो पुढच्या उद्याच्या दिवशी. केवढी माया आहे, किती पटकन आपण विसरतो. त्या कर्मबंधनात मी इथे 1 तासभर हा विचार करू नाही, आता करायचं बरं, आता संसारात लक्ष द्यायचं, पण नाम घेऊन जायचं. इथे बरोबर महाराजांच्या समोर, आपल्या तुमच्या माझ्या समोर बाबा वेलसरे नेहमी सांगायचे, ते दरवर्षी नाम अभ्यास शिबिर असायचं. 13 नाम अभ्यास शिबिर आहे. त्यांचं एक वाक्य माझ्या फार मनात आहे, आणि ते सगळे आपल्या बाबतीत. तरी फक्त ते तिथे सांगितले, ते म्हणाले, तुम्ही जेव्हा गोंधळाला येता ना, म्हणाले, तुमच्या प्रपंचाचं जे भूत आहे बस स्टँडवरच्या झाडावर नसतं म्हणे, मग तुम्ही मंदिरात येता. 10 दिवस इथे नाम, हे ते मस्त मंदिर परिसर, आता तर नामच घ्यायचं. मी 13 कोटीचा संकल्प केला, 200 माळा करणार, असं. पुन्हा गोंधळातून बाहेर निघाले, म्हणजे दार बस स्टँडवर आले की ते भूत. आता गेल्यावर होतं की 15 दिवस झाले इथेच होतो, घरी काय झालं, नळाला पाणी आलं होतं की नाही, हिची फजिती झाली का, ते बाहेर यायचं की हिचा फोन, किती दिवस तिथे गोंधळात राहतात, घरी येताच की नाही. झालं, पण संपलं, गेलं ते 13 कोटी गेला, महाराज गेले, ते प्रवचन गेले, नाथ भागवत गेलं, चातुर्मास गेला. काय म्हणजे आपल्याला, मी त्याच्यात अडकलो हे लक्षातच आहे. त्या कर्माचं बंधन जे आहे ना, ते असं आहे. पुढे म्हणाले,
आता हे कशामुळे होतं पुन्हा, मग ते आपण का असं का होत आपलं असं? तर ते सांगतात आपल्याला खरं आपलं जे स्वरूप आहे त्याचाच विसर पडला. आपलं स्वरूप हा देह नाही ना. पण देह धरूनच काम करायचं. दुसरी गोष्ट कशी की देह धरूनच काम करायचं, पण मनाने हे घट्ट मोजून घ्यायचं की मी देह नाही, माझ्या वाटलेल्या हे कर्माला मी कर्तव्यापुरता यांच्याशी बांधलेला आहे. मी खरा भगवंताचा, मी महाराजांचा आहे, मी महाराज ही म्हणत. आणि त्याच्याहीसाठी पुन्हा पुन्हा मला तेच सांगते की सगळी कर्म करा. महाराज काय म्हणजे प्रत्येक कर्म करताना फक्त एक 5-5 मिनिटाला मला विचार, नाम सुरू आहे का, नाम सुरू आहे का, नाम सुरू आहे का, असं सारखं स्वतःला विचारत आपले सगळे कर्म करायचे. नाम सुरू आहे, नाम सुरू आहे. याला म्हणतात नित्यानित्य विवेक, याला म्हणतात अखंड अनुसंधान आणि स्वस्वरूपाच्या भानाकडे जाण्याचा हा मार्ग. हे सगळं होण्याचं कारण नाथ महाराज म्हणाले की तुम्ही खरं स्वरूप तुमचं विसरलात. आणि त्यामुळे झालं काय की आपलं समाधान आपण इथलं सोडून बाहेर शोधायला. हे सगळं जे चाललंय ना आपलं, आपण बाहेरच शोधतोय. नाही हा मोठा झाल्यावर मी सुखी होईल, हिचं लग्न झाल्यावर मी सुखी होईल, नाही आमचा फ्लॅट झाल्यावर किंवा आमचं घर झाल्यावर मी खुश होईल. म्हणजे आता काहीच नाही, घर झाल्यावर मग काहीच नाही, आम्ही असं मस्त जप करणार. व्हावं सगळ्यांचं, होणार आहे नक्कीच होणार, आपलं तर होणारच. तर ध्येय ते की घर त्यांचं आहे, आपण त्या घरात त्यांचे विश्वस्त म्हणून, त्यांचे सेवक म्हणून जाणं, ही भावना ठेवून आपल्याला काय म्हणजे पुन्हा तेच स्वस्वरूपाच्या भानाकडे जाणं. आणि आपण नेमकं स्वस्वरूपाचं भान विसरल्यामुळे हा वरचा मेळ आपल्याला साधत नाही आणि आपण मग ते समाधान इथे शोधायच्या ऐवजी जगामध्ये शोधायला जातो, याच्यामध्ये त्याच्यामध्ये. पुन्हा मला आठवण येते त्या कुत्र्याची. त्या कुत्र्याला वाटतं इथे तरी मला भाकरी मिळेल. त्या दिवसभर इतका इतका फिरतो. एखाद्या कुत्र्याला जर सांगितलं की निश्चितपणे तू दिवसभर जितकं कॉलनीत पळतो इतका जर तू इथून निघाला तर तू मुंबईला जाईल इतकी शक्ती, पण त्याला ध्येयच नाही ना मुंबईला जायचं. तिथेच फिरत राहते, याच्या दारात त्याच्या दारात, इथे मला सुख मिळेल, इथे मला सुख मिळेल. तशीच आपली अवस्था आहे. मुलामध्ये सुख मिळेल, संसारात सुख मिळेल, मुलीमध्ये मिळेल, याच्यामध्ये मिळेल, पैशामध्ये मिळेल, SIP मध्ये मिळेल, याच्यात इन्व्हेस्ट करू का, त्याच्यात इन्व्हेस्ट करू का. किती प्रयोग आपण करतो, पण कुठेच नाही. त्या कुत्र्यासारखी आपली अवस्था आहे, त्या कोळ्यासारखी आपली अवस्था आहे की आपण गुंतलो हेच कळत नाही. केवढा मोठा भ्रम म्हणावा का काय म्हणावं. तर नाथ महाराज सांगतात की अरे ते बाहेर समाधान शोधण्या, आता इथे आहे. मग आपण हे समाधान कुठे शोधतो, बाहेर शोधतो. इथपर्यंत लक्षात आलं की आपण कर्मामध्ये गुंतलो, त्याच्यामधून आपल्याला सुटायचंय. त्याच्यासाठी आपल्याला खऱ्या स्वरूपाचा विसर पडला, त्याच्यामुळे हे सगळं बाहेर. ते खऱ्या स्वरूपाचा विसर पडल्यामुळे आपण समाधान बाहेर शोधतो आणि मग बाहेर समाधान शोधण्याची जी स्फूर्ती आहे आपली, त्याला कर्म असं म्हणतात. सारखी स्फूर्ती असते. वजिराबाद पर्यंत जाऊन येऊ का, त्या मैत्रिणीला भेटून येऊ का, त्या मित्राला भेटून येऊ का, नाही मग आता भाज्या चालू काय काहीतरी कार्य करण्याची, नाही आज हे 2-4 कामं करूनच घेतो. ही जी स्फूर्ती आहे ना आपली, हे करतो ते करतो ते करतो, हे वाईट नाही बरं, आपला प्रपंच आपल्याला करावंच लागेल. ही जी समाधान शोधण्याची जी स्फूर्ती आहे, या स्फूर्तीला कर्म असं लक्षात आलं की आपण काय कशात गुंततो कशात गुंतत नाही. कर्म म्हणजे काय तर आपल्यामध्ये समाधान शोधण्याची जी स्फूर्ती असते सज्जन हो, त्या स्फूर्तीला कर्म असं म्हणतात. बर, या स्फूर्ती इतकी सूक्ष्म आहे आपली, ही कुठे दिसते का, आहे ना. स्फूर्ती आहे, प्रेरणा आहे, जाणीव आहे, भान आहे, नाही का आपल्याला भान. आपण किती बसलो खाली, एक लाल मुंगी होत्या तळपायाशी, एकदा फक्त तिने त्याच्यापेक्षा ते डास नुसतं असं केलं पुन्हा असं केव्हा ते आठ त्याचे ते टाकतं काय होतं तरी काढलं की बस डॉक्टर खुश होऊन जातो. व्हायरलचे इन्फेक्शन किंवा आमके इन्फेक्शन, काय भान असतं आपल्याला त्याचं. ती मुंगी नुसती एकदा असं केली की लगेच पूर्ण जाण, ही जी जाणीव आहे, हे जे भान आहे ना आपल्या शरीरभर पसरले. तसं ते म्हणाले ही स्फूर्ती जी सूक्ष्म असल्यामुळे सामान्य माणसाच्या मूळ स्वरूपाला अनुभवायला येत नाही, आपल्या लक्षातच येत नाही की ही स्फूर्ती आहे. बर, मग आता थोडासा अवघड भाग आहे, थोडं 2च मिनिटं लक्षात घ्या की वृत्ती म्हणजे थोडक्यात पटकन सांगायचं तर त्यांनी सांगितलं की वृत्तीमध्ये तिचं रूपांतर झालं म्हणजे सर्वसाधारण माणसाला तिचा प्रत्यय येतो
वृत्तीच्या पोटी भेदाचं मूळ असल्यामुळे तिच्यातून गुणदोष निर्माण होतात. काहीच नाही, स्वतः सुख सांगणं की स्वभाव, वृत्ती म्हणजे स्वभाव, थोडक्यात पटकन लक्षात येण्यासाठी की या स्वभावामध्ये जेव्हा सर्व माणसाला त्याचा, आपल्या सर्वसाधारण माणसाला त्याचा प्रत्यय येतो, पण आपल्या स्वभावातच असा एक दोष आहे की कुठेही गुणदोष शोधायचा. काही लोकांना तुम्ही किती चांगलं एखादी गोष्ट दाखवा, नाही पण साडी चांगली आहे पण पदराचं हेच कलरच कॉन्ट्रास्ट नाहीये, काही मॅचच नाही. मला त्या साड्या दाखवणाऱ्यांची खरं कमाल, काय सहनशक्ती असेल, पण ते घरी गेल्यावर काय करत असतील माहित नाही का. किती किती हे येतात त्यांच्याकडे मायमावल्या. बर, हिला आता 5 साड्या दाखवल्या तुम्हाला, एकीला साड्या दाखवल्या 5 इकडे, त्या दुसऱ्या काउंटरवर ती 5 ती दाखवतात आणि ह्या 7 दाखवल्या. बरं, त्याने आता समजा दाखवली, त्याच्यावर बरं इतकं छान असतं ना, फोटो असतात, ही साडी नेसल्यावर कसं दिसणार हे सगळं काढून दाखवा. अरे बाबा, काय त्याच्या सहनशीलतेची खरं कमाल. मला असं वाटतं तो पटकन निजधामाला जातो. किती किती उदाहरण आहे. म्हणजे आपल्या वृत्तीमध्ये, बरं आपल्याला जी दाखवली ती आपल्याला आवडत नाही, स्त्री पुरुष म्हणून नाही. बरं काय होतं, स्त्रियांची खरेदी थोडी जास्त असते. आमची एकदा घेतली वर्षाला तर पुन्हा 5 वर्ष काही नाही. तुमचं मात्र एका महिन्याला 5 असतात. भाग्य असतात, ज्याचं त्याचं भाग्य. कुणाच्या भाग्याला आपण कशाला नाव ठेवायचं. आणि ही गोष्ट आहे तशी चांगली, पण नेमकं ही आपली सोडून किंवा याच्यातले दोष आपल्याला पटकन दिसतात. तसं मी कुणाला काही दाखवत नाही. अहो, एका मुलगी दाखवली नाही चांगले, पण ते केसच फार कमी. आजचा आपल्याला काय करायचं, ज्याला पाहिजे त्याला संसार तो करतोय, त्याला आवडले, आपण जावं, छान गिफ्ट द्यावं, नाही तर देऊ नये, पण त्यांनी दिलेलं जेवण छान घ्यावं, छान छान म्हणून घरी यावं. गुणदोष वृत्ती स्वभाव जो आहे ना, तर तो त्या स्वभावामध्ये गुणदोष पाहण्याची सवयच असते, त्याचा गुणधर्मच तो आहे म्हणाले. आणि या गुणदोषातून मग चांगलं वाईट, हवं नको, सुख दुःख आपल्या वाट्याला येतं की नाही. तुला काय करायचं, माझी सून कशी अशी त्या बाईन जर आपल्याला म्हटलं, मान खाली घालूनच काम यायचं की नाही. आपण जर म्हटलं खा काय तुम्हाला सून मिळाली, हो त्यांची त्यांची रोज होईल, आपल्याशी चांगली वागली की. तर त्याच्यातून सुख दुःख, हवं पण नको पण हे आपल्या वाट्याला सहजतेने येतं. आणि मग कर्माचं बंधन नाहीसं होण्यासाठी कर्माच्या पायावर असणारं करते पण नाहीसं व्हावं लागतं. अगदी थोडक्यात जर सांगतो ना, की आपण अनेक आपल्या कुटुंबात, आपल्या जवळचे, समाजामध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये खरंच अशी माणसं पाहतो की काही काही माणसं आयुष्यभर एवढी सत्कर्म करतात पण कधीच म्हणत नाही की मी केलं. आणि काही माणसं आपण अशी पाहतो की पहिलं मी केलं होतं, लक्षात आहे की नाही, तुमच्या मुलीचं लग्न मी जमवलं होतं, तेव्हा मीच होतो म्हणून जमलं, नाही तर जमणार बाबा, तुम्ही जन्माला आलेच तर आमची पोरगी तशीच राहणार. किती अहंकार असतो. म्हणजे मी तुम्हाला सांगायचं काय की हा करतेपणाचा अहम पुन्हा कसा असतो, त्या कर्मामध्ये आपण कसं गुंततो किंवा त्या कर्माचं बंधन कसं तयार होतं, त्याचं सूत्र, त्याचा पाया पुन्हा अहम. मी केलं, मी होतो म्हणून जमलं, मी असं होतं, माझ्यामुळे हे झालं. आणि मला सांगायचं काय, अकर्पण, अकर्माकडे आपल्याला यायचंय. हे करतेपण नाहीसं होऊन अकर्तेपणाने कर्म घडणं. मी केलं, मी केलं, मी केलं. पुन्हा महाराजांचा रेफरन्स येतो, संदर्भ येतो. महाराज काय म्हणाले, संत सुद्धा गृहस्थाश्रमी असतात. आपण तर परंपराच आहे आपल्याकडे महाराज, त्याच्यामुळे आपल्याला काहीच प्रश्न. आनंद सागर गृहस्थाश्रमी. थोरले महाराज थोरले महाराज तर स्वतःच म्हणले रामानंद, तुम्ही ब्रह्मचारी म्हणले, तुम्ही कशाला नमस्कार ठेवा. बरं आम्ही काय केलं म्हणले, आम्ही 1 नाही 2 लग्न केले म्हणले. थोरले महाराजांचं वाक्य. किती नम्रता, किती शालीनता, किती लीनता, काय असेल, किती सहज वागणं होतं थोरल्या महाराज, परब्रह्म स्वरूप असले. करते पण महाराज काय म्हणाले की संत सुद्धा गृहस्थाश्रमी असतात, तुम्ही सुद्धा गृहस्थाश्रमी. तोही प्रपंच करतो, तुम्हीही प्रपंच करता, मग फरक काय त्यांच्याने. तर ते माझ्या सगळ्या प्रपंचाचा, माझ्या सगळ्या गृहस्थाश्रमाचा, माझ्या सगळ्या जीवनाचा शिल्पकार माझा सद्गुरू आहे, माझा राम आहे.
महाराज म्हणाले की संत जो प्रपंच करतो, गृहस्थाश्रम करतो ना, त्याचा करता राम असतो आणि तुमच्या प्रपंचात तुम्ही करता असता. त्यामुळे तुम्ही कायम दुःखी असता आणि तो कायम सुखी असता. महाराजांना नाही म्हणाले की ते महाराज एक काय लोक देहात असतात ना आपल्याकडे. महाराजांना महाराज तुम्हाला कधी काळजी लागलेलीच पाहिली नाही म्हणे. अरे महाराज म्हणले हो खरंच आहे रे, मला काळजीच नाहीये म्हणे. कशामुळे? माझा राम आहे. मग महाराज मग असं करा म्हणाले, उद्याच सगळ्या गावा गुंतवलेलं जेवण देतो असं ठरवा म्हणे. महाराज म्हणाले रामाची इच्छा असेल तर उद्या करूच म्हणा. काहीच तयारी नाही, लाकडं नाही, म्हणजे इथपासून तयारी चुलीत घालायला लाकडं नाही. उद्या गोंदवल्याच्या लोकांना जर जेवायला घ्यायचं, आपल्याकडे उद्या फक्त ठरू द्या उद्या सत्यनारायण श्रावणातला, आणि आज आपल्या बसोबानी काही काम करू नये, मी काही चालत नाही, भाजी आणत नाही, काही नाही, असं ठरवा. काय काळजी लागेल त्या माऊलीला किंवा त्या बाईने काही म्हणलं की मी नाही करणार, झाले दोघांची. मी मीच करू का सगळे कुलधर्म कुलाच्या, ती करत नाही मोठी जाऊन, मग सगळेच देव आपल्याकडे का आपणच घेतलोय का देवाचा गुत्ता वगैरे. घरात तर काही प्रश्नच नाही. समजा तिने असं म्हणलं, हा काय करणार, श्री राजेश्वर काय करणार, काहीच करू शकत नाही, जोपर्यंत सौ करू शकतो. दोघांचं सांग. आता काहीच नाही, भाज्या चिरलेल्या नाही, दळण आणलेलं नाही. महाराज म्हणाले हो सगळ्या गावात दौंडी द्या. दुसऱ्या सकाळी दौंडी दिली. सगळे लोक म्हणजे काही माझ्यासारखे हुशार बरोबर 12ला आरती होती म्हणून 11:45 पण काही लोक महाराज काय म्हणले की सगळ्यांनी दुपारी 12च्या प्रसादाला या, नाही उद्या रामाच्या प्रसादाला या सगळे, पण जप सकाळपासून ठेवला, जपाला या. काही तुमच्यासारखे प्रामाणिक विचार 6ला जपाला जाऊन बसले. माझ्यासारखे म्हणले आपल्याला फक्त नैवेद्य आरतीलाच जायचं, म्हणजे आरती झाली की प्रसाद चालले घरी. 12-12:30 वाजेपर्यंत काहीच तयारी नाही. 11:30-12ला लोकही फार महाराजांचे शिष्य हुशारच असतात या बाबतीत. स्वतःला भूक लागली, महाराज आमचं लहान लेकरू त्याला भूक लागली हो, माझं काहीच नाही बाप्पा, अखंड उपवास व्रतच घेऊन आलेले, माझं काहीच नाही, याला भूक लागली. तिसरे म्हणजे आमच्या सासूबाईंना डायबिटीस वय 80 झाले, काय करावं. महाराज म्हणजे जप करत बसा, जेवायला राम नक्कीच देणार. काहीच नाही, पाक शाळेमध्ये काहीच नाही, गॅस तर नव्हतेच, चुली केव्हा पेटवाव्या, लाकडही दिसे नाही, कुठे भाज्या चिरलेल्या नाही, काय करणार. 12, 12:15 12:30ची वेळ. 2 गाड्या भरून एक शेतकरी आला. एका गाडीत लाकडं, चिरलेल्या भाज्या, कणिक, सगळं साहित्य, दुसऱ्या याच्यात पदार्थाचे सगळं साहित्य घेऊन म्हटलं महाराज उशीर झाला, पण मी रामाला नवस केला होता, मला लेकरू झाल्यावर गोंधळलेला गाव भोजन. तेव्हा काही असे आचार्याची व्यवस्था नव्हती. जुन्या चांगल्या म्हणजे एका वेळेला 50 पोळ्या करणाऱ्या बायका होत्या. भूक लागलेलीच होती, लेकरं रडत होते, म्हाताऱ्या आजारी होत्या, त्यांचे डायबिटीस वाढला होता, म्हणून ज्या करत्या सवरत्या बायका होत्या, पटकन त्याने उतरून माणसाचे सामान घेतलं. 1.5 तासात नैवेद्य. जे म्हणणारे होते महाराज तुम्हाला मी कधी काळजी करताना पाहिलं नाही. महाराज म्हणले अरे माझ्या कुंडलीत काळजी करायचा योगच नाही म्हणाला. तो राम. अकर्ते पण कसं असतं मला हे म्हणायचं. हे अकर्ते पण आपल्याला शिकायचं. आपल्याला ते येत नाही आज, पण नामानी, त्यांच्या चरित्राच्या सान्निध्याने, त्यांच्या सत्संगाने नक्की. मग हे करते पण नाहीसं होऊन मी करता नाही हे आपल्याला कळेल. कर्म करत राहायचं, करता करविता तो हे मनात घट्ट आपल्याला समजलं नाही पाहिजे, उमजलं पाहिजे. त्याचा अभ्यास सज्जन आपल्या करायचा. आणि मग ते म्हणाले की करते पण नाहीस, मी करतच नाही, माझे सद्गुरू करतायत, माझे महाराज करतायत. अरे काय सुंदर तुम्ही अमकं केलं तमकं नाही, करते काय तुमच्याकडचा कार्यक्रम झाला. अहो त्यांनी ठरवलं म्हणून झाला, कोणाच्याही गरजे. मला सांगा 22 चातुर्मास जे सगळे झाले हे सामान्य प्रापंचिक माणसाकडे झाले की ज्यांनी कधीही विशेष जप केलेला नव्हता. आतापर्यंतचा अनुभव आहे की तुमचा तरी सगळ्यांचाच आहे. उगवकरांकडे असं कोणतं मोठं व्रत आतापर्यंत झालं होतं की हे 4 महिन्याचं व्रत ते करताय. ती महाराजांची कृपा आहे, त्यांच्या आई वडिलांची पुण्य आहे.
त्यांनी जी सेवा केली, त्यांच्या आईने जे अन्नदान, वडिलांनी जे अन्नदान केलं, त्याचं फळ काय, तर यांच्याकडे 4 महिने नाम होणार. नाम होतंय सज्जन. पहिलं कर्म, जे सहज स्फूर्तीने आपण जे जे करतो, कशासाठी, समाधान प्राप्तीसाठी, त्याला कर्म असं म्हणतात. आणि हेच कर्म जेव्हा मी करता नाही, करता माझा सद्गुरू, माझा भगवंत, माझा राम आहे, अशा भावनेने जे केलं जातं त्याला अकर्म असं म्हणतात. 2 गोष्टी, 2 व्याख्या, 2 कन्सेप्ट आपल्या लक्षात आले का? कर्म कशाला म्हणायचं आणि अकर्म कशाला म्हणायचं, आणि भगवंत किंवा माफ करा सद्गुरूंच्या घरी याची आपल्याला विशेषत्वाने जाणवते की कोणते सद्गुरू, कोणते सत्पुरुष शेवटच्या क्षणापर्यंत असं म्हणत नाही. महाराजांना तो माणूस आला राहवत नाही, 2च मिनिटं सांगतो की महाराज तुमच्या कृपेने मला मुलगा. महाराज म्हणले पैसे. आणि अर्धा तास त्याला महाराजांनी समजून सांगितलं की मुलगा माझ्या कृपेने नाही, रामाच्या कृपेने झालं. अर्धा तास त्याला समजून सांगितलं आणि शेवटी त्याच्या मुखातून वधून घेतलं की कोणाच्या कृपेने झाला आता, रामाच्यानं. कारण करता करविता सर्वव्यापी सर्व चराचरामध्ये भरलेला दयाळू असा राम आहे. तू त्याचं नाम घेतलं, सांगणारा निमित्त मी झालो, पण त्या रामाच्या कृपेने. इतका अकर्तृत्व भाव आपल्याला कोणतरी म्हणावंच, बाप काय तुम्ही मस्त बोलता हो, तर चला आमच्या घरी जेवायला, दुसरं काहीच नाही. किती आपल्याला, किती म्हणजे किती अंतर आहे त्यांच्यात आणि आपल्यामध्ये. आपल्याला किती मोठा चढाव चढून जायचं. माझं करतेपण कधी नष्ट होईल महाराज. म्हणून हे सगळं अकर्तेपण आपल्याकडे येण्यासाठी हा अभ्यास आपल्याला नित्याचा करावा लागेल. झालेली सेवा नाथांच्या आणि सद्गुरुनाथांच्या चरणी आपण अर्पण करूया. आणि